काम आहे तो मुख्य आरोपी आहे, त्याने चिथावणी दिलेली आहे, तो मुख्य आरोपी आहे, पोलिसांचं ते काम आहे, त्याला तात्काळ नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं पोलिसांनी वागू नये। त्याच्यासारखा माणूस डायरेक्ट मीडिया समोर येऊन जर बाईट देत असेल, जो मुख्य आरोपी आहे, ज्याच्या अशा वागण्यामुळे एका गरीब मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तसा व्यक्ती अजूनही तिथून त्या जोराजोरात बोलतोय आणि असा भ्याड हल्ला करतो। आमच्या जिल्ह्यातला नसताना आमच्या जिल्ह्यात आला, तिथे चिथावणी दिली, माझ्या हत्येचा कट रचला, गंभीर गुन्हे दाखल झाल्यावर तो फरार झाला। तो जर मर्द असेल तर ये ना म्हणा, तू पोलिसांना शरण जा। अशा प्रकारे चोरून लपून जर तो बोलत असेल तर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील। अकोल्यातून ते मुंबईत दाखल झाले। आता तो पोलीस तपासाचा भाग आहे, तो आरोपी आहे, मुख्य आरोपी, त्याने चिथावणी दिलेली आहे, त्याच्यामुळे तो फरार झाला आहे की कशासाठी गेला हे मी नाही सांगू शकत। मी पोलिसांना एवढं सांगितलं की मुख्य आरोपीला अटक करा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोर्चाला सामोरं जा। पुन्हा त्यांनी एक धमकी दिलेली आहे, जेव्हा दिसतील अमोल मिटकरी तेव्हा अशाच प्रकारचा हल्ला होईल। अरे जा रे म्हणा, त्याची अवकात आहे का हल्ला करते? त्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे का हरामखोराच्या? असे लई आलेन गेले, यांनी मोगलाई माजवण्याचा प्रयत्न करू नये। त्याच्यासारख्या शेपटन असलेल्या प्राण्याला अमोल मिटकरी उरून पुरलाय, हा माझा इतिहास आहे, माझा इतिहास वाचून घेऊन मग बोल म्हणा। मी फरार नव्हतो असं ते म्हणतात। मग ढुंगणाला पाय लावून पळून का गेला? फरार नव्हतो तर ये ना इथं उजागरासारखा। तो काय आरोपी होत नाही अटक? कारण जवळपास आता 12 तासांपेक्षा अधिक वेळ झालेला, केवळ 3 आरोपी अटक झाले। म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोर्चा आहे। त्याचं कारण आम्ही पोलिसांनी सांगितलं, कायदा सुव्यवस्था विस्कळीत होऊ नये याची काळजी घ्या। जर तो आरोपी तिथे मुंबईत असेल तर त्याच्या मुसक्या आवळा इथे आणा ना। 3 आरोपी अटक झालेत 9 आरोपींपैकी, त्यातले 2 GMCला स्वतः भरती झालेत असं मला कळतंय। आता त्यांना पोलिसांनी भरती केलंय की स्वतः पोलिसांनाच मॅनेज करून तो भरती झालाय साबळे नावाचा, हे पण पाहावं लागेल। आणि असा तो डायरेक्ट तुमच्या TV9 वर लाईव्ह दिसतोय, म्हणजे ही कोणती? या महायुतीमध्ये आमचं सरकार आहे, सरकारमधला मी आमदार आहे, ही कोणती मोगलाई लागली? गृहमंत्र्यांनी त्याला बघून त्याच्या मुसक्या आवळायला आदेश द्यावेत पोलिसांना। राज ठाकरेंवर बोलण्याची पात्रता अमोल मिटकरींची नाही असं देखील त्यांनी। राज ठाकरेंची अजितदादांवर बोलण्याची पात्रता नाही असं मी म्हणतो। त्यांनी म्हटलं की आमच्यासोबत नाद करायचा नाही, आम्ही 2% माणूस आहे। कायचा माणूस आहे? 2% माणूस आहे। 2%? त्याची अवकात 1%ची नाही। नाद काय? त्याने नाद केला ना तर आता पुढे त्याचं उत्तर देऊ ना आम्ही। त्यांनी असं म्हटलं की काल मिटकरी घाबरलेले होते, अशा पद्धतीचा देखील आरोप केला। असं असतं की गाडीच्या मागं भुंकणारं जे कुत्रं असतं त्याला असं वाटतं की आपल्याला पाहून गाडी पडते, पण ज्यावेळेस गाडीचे ब्रेक लावून मालक उतरला तर ते कुत्रं पळालेलं असतं, त्या कुत्र्यांपैकी एक आहे। त्यामुळे या अशा बावळट माणसाला मी का उत्तर देऊन माझा वेळ घालवताय? माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही। होते अमोल मिटकरी। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।